आणि आजची सकाळ पहाट जी आहे ती खरं तर काळ रात्र ठरलेली आहे, कारण सिंदखेड राजा परिसरात मध्यरात्री एका खासगी बसला भीषण अपघात झाला। खासगी ट्रॅव्हल्सच्या अपघातात बसमधील 25 प्रवाशांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झालाय। नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला सिंदखेड राजा जवळ जाऊन देऊळगाव खोंड परिसरात अपघात झाला आणि अपघातानंतर बसने पेट घेतला। तर अपघातादरम्यान बसमध्ये एकूण 33 प्रवासी होते। 8 प्रवासी यापैकी बचावलेले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर या बसमध्ये नागपूर, यवतमाळ, वर्धा येथील प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे। मध्यरात्री 2च्या सुमारास ही खासगी बस समृद्धी महामार्गावरील सिमेंटच्या कठड्याला धडकली। त्यानंतर बस पलटी झाली आणि टायर फुटल्याची माहिती ड्रायव्हरने दिली आहे। त्यानंतर डिझेल टँकला धडक बसली आणि त्या टँक फुटल्यानं बसनं पेट घेतला। अपघातानंतर काचा फोडून काही प्रवासी बाहेर पडल्याची माहिती पोलिसांनी दिली। तर साखर झोपेत असलेल्या प्रवाशांना या अपघातातून सावरण्याची संधीही मिळाली नाही। मैं नागपुर से औरंगाबाद के लिए विदर्भ ट्रैवल्स में बैठा था। वो विदर्भ ट्रैवल्स में बैठा, उसके बाद में हम सिंदखेड राजा के पास, समृद्धि के पास हमारी गाड़ी का एक्सीडेंट हुआ। एक्सीडेंट, गाड़ी पलटने के बाद तुरंत गाड़ी में आग लगी। फिर हम 3-4 लोगों ने ग्लास तोड़ा, बाहर आए। एक लड़के को मैंने ऊपर खींच लिया। फिर हम जैसे ही नीचे छलांग लगाई, उसके बाद में गाड़ी में ब्लास्ट हो गया। ब्लास्ट होते हम थोड़े दूर भाग गए और उसमें 10-15 मिनट में फिर फायर टीम आई, तो उन्होंने आग बुझा के देखा। अपघात झाला कसा येऊ अपघात ते आता गाडी येत होती तिकडून, तिने डिवायडरला मारला वाटते, खाली पडली, लगेच खाली पडल्यामुळे लगेच आग धरली। तुम्ही बाहेर काय झालं दोघं? बाहेर आम्ही ते वरून ते काच फोडलो, इमर्जन्सी कसं तरी वरून आलो आम्ही निघून। तुम्ही किती जण बाहेर आले असे? किती जण वर आले? तुम्ही ड्रायव्हर कंडक्टर दोन्ही बाहेर आले आणि 5-6 जण असं आलो असं। गाडी किती जण होती? गाडी कमी 28-29 जण होते। होती का? तुमच्या कंपनीची आहे विदर्भ ट्रॅव्हल्स। तुम्ही कुठून बसले होते? नागपूरवरून, गुट्टीवळी नागपूर। तुमचं नाव काय? साईनाथ पवार, योगेश ढोळे। मग तुम्ही औरंगाबादची का? संभाजीनगरची? ओके संभाजी। आज पहाटे 1:35 वाजता नागपूरवरून पुण्याला जाणारी ही जी बस आहे विदर्भ ट्रॅव्हल्सची, हिचा अपघात झाला आहे हायवेवर, ही समृद्धीवर। एका पोलला टक्कर लागून गाडीचा बॅलन्स गेला, किंवा ड्रायव्हर सांगतो की टायर बस्ट झालं असं सांगतो। तर त्यांनी टक्कर लागून गाडीचा बॅलन्स गेला, झोल लागला आणि गाडी एका पुलाला टक्कर मारून गाडी स्किड झाली। त्या टक्करीमध्ये गाडीचा डिझेल टँक हा फुटला। डिझेल टँक फुटल्यावर गाडीत अचानक आग लागली आणि सगळे लोक झोपेत असल्यामुळे 7-8 लोकांनाच फक्त प्रयत्न करून गाडीच्या बाहेर येण्याची संधी मिळाली आणि ते वाचले। बाकी 25 लोकांचा याच्यामध्ये मृत्यू झाला। किती लहान मुलं आहेत आणि किती मोठे? 3 लहान मुलं आहेत। अशा बॉडीज खूप श्रिंक झाल्या आहेत आणि त्यापैकी 3 लहान मुलांची ओळख, म्हणजे 3 लहान मुलं आहेत असं लक्षात येतं, बाकी मोठे। पुढचा तपास कसा असेल? पुढचा तपास, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आता बॉडीजची आयडेंटिटी पाठवून नातेवाईकांच्या ताब्यामध्ये ते देणं ही आमची प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी आहे। त्याच्यानंतर पुढे बघितलं। हायवे हिप्नोटिझमचा एक कन्सेप्ट समोर येतो, त्यात काही प्रकार वाटतो? त्याची अनेक कारणं असू शकतात असं मला वाटत नाही, कारण की टेक्निकल गोष्टी असू शकतात, ड्रायव्हरला झोप लागू शकते, अनेक गोष्टी असू शकतात। म्हणजे यू कॅनॉट बी श्युअर की असंच आहे। 25 डेथ हो चुकी है अभी तक। उनका आइडेंटिफिकेशन करने के लिए सभी डेड बॉडीज हम अभी तो बुल्ढाना CS में रखे वाले हैं। उसके बाद कोल्ड स्टोरेज में वो डेड बॉडीज रखना पड़ेगा। DNA आइडेंटिफिकेशन के बाद वो रिलेटिव को हम हैंड ओवर करेंगे। सर, बुल्ढाना सिविल हॉस्पिटल में कोल्ड स्टोरेज की कैपेसिटी इतनी नहीं है, तो कहाँ कहाँ बॉडी शिफ्ट की जाएगी? हमारा प्लान चल रहा है, जहाँ तक होता है खामगांव के लिए कहीं डेड बॉडी शिफ्ट करना पड़ेगा, कुछ अकोला में शिफ्ट करना पड़ेगा, अमरावती में भी कुछ शिफ्ट करना पड़ेगा। हालांकि जब तक बॉडी आइडेंटिफिकेशन नहीं होता है, हम रिलेटिव को बॉडी हैंड ओवर नहीं करते हैं। इसकी वजह से हमको थोड़ा सा प्लान करने के लिए समय चाहिए। म्हणजे खरं बघितल्यावर मी हॉस्पिटलला गेलो आणि इथलं मी सगळं सांगाडा बघतोय, पण खरं कल्पनाही करवत नाही इतकी हृदय पिळून टाकणारी ही घटना आहे।
25 लोक यात जागीच मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यांची परिस्थिती जर बघितली तर कल्पनाही करू शकत नाही, आपण बघू शकत नाही. आणि जवळपास 8 प्रवासी जे आहेत त्यातले ड्रायव्हर कंडक्टर जे आहेत ते सुखरूप आहेत, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. बाकी एक हायर सेंटरला औरंगाबाद संभाजीनगरला त्यांना पाठवलेलं आहे आणि इथे हॉस्पिटलला 2 रुग्ण या ठिकाणी आहेत. पण तो झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. कुठल्या शब्दात बोलावं, काय बोलावं हे कळत नाहीये. तर बुलढाणा येथील या दुर्दैवी घटनेची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आता थोड्याच वेळात छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचणार आहेत आणि तिथून ताफ्यानं अपघातस्थळी ते जातील. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून शिंदे फडणवीसांच्या ताफ्यातील सगळ्या गाड्यांची आरटीओकडून तपासणी केली जाते. समृद्धी महामार्गावर जाण्यासाठी फिट असणाऱ्या गाड्यांनाच आरटीओनं परवानगी दिली आहे. तर चाक गुळगुळीत असलेलं एक वाहन आरटीओनं बाद केलेलं आहे. सहकार मंत्री अतुल सावे यांच्या फॉर्च्युनर गाडीच्या चाकांची देखील आरटीओनं तपासणी केली. त्याच गाडीनं आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे अपघातस्थळी जाणार असल्याचं सांगितलं जातं. ठाण्याजवळ समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात झालाय. खरं तर हे चित्र भयावह आहे आणि तेच पुन्हा होऊ नये किंवा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात असलेल्या ज्या गाड्या आहेत त्यांचे टायर आता या ठिकाणी तपासल्या जात आहेत. या अपघाताची दक्षता म्हणून मुख्यमंत्र्यांच्या आणि उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्या देखील या ठिकाणी चेकिंग केल्या जात आहे. कुठलेही अनुचित प्रकार या ठिकाणी घडू नये हाच एकमेव याचा उद्देश आहे. तर सहकार मंत्री अतुल सावे यांची फॉर्च्युनर ताफ्यामध्ये जाण्यासाठी फिट असल्या कारणाने त्यांची फॉर्च्युनर या ठिकाणी लावण्यात आलेली आहे आणि त्या फॉर्च्युनरने आता उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे दोघेही जाणार आहेत. मात्र ज्या अर्थी समृद्धी महामार्गावर हा अपघात झाला आहे त्याचं सर्वात मोठं कारण आहे ते गाड्यांचं असलेलं अनफिट असलेल्या गाड्या. आणि आता ताफ्यामध्येच त्या अनफिट गाड्या नको आणि चक्क मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबतच तो अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही सर्व खबरदारी घेतल्या जाते. जे तपासणी सुरू आहे त्या अधिकाऱ्यांसोबत आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात की काय नेमकी ते तपासणी करतायत आणि कशा पद्धतीचं काय त्यांचं यामागचा उद्देश आहे. आपण बघू शकता की अत्यंत महत्त्वाची अशी तपासणी या ठिकाणी सुरू आहे. आपण त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करूयात की ते नेमकं कशा पद्धतीची तपासणी करतायत. मॅम काय सांगाल, कशी ही तपासणी करतायत, आता कशासाठी ही खबरदारी? ऑलरेडी आमचं प्रादेशिक परिवहन कार्यालय औरंगाबादतर्फे समृद्धीवर ज्या वाहनं प्रवास करतात त्या समृद्धीवर जाणाऱ्या वाहनांची एंट्री पॉईंटला वेरूळ माळीवाडा येते तसेच सावंगी येते टायर चेकिंग ही नियमितप्रमाणे ऑलरेडी तिकडे चालू आहे. त्यापैकी वेरूळ माळीवाडा इथे आमचं समुपदेशन केंद्र आहे प्रादेशिक परिवहन कार्यालय औरंगाबादतर्फे. तिथे जे ओव्हरस्पीड व्हेकल्स येतात सिस्टीम डिटेक्टेड जे MSRDCनी सॉफ्टवेअर बनवले आहे त्यांचं समुपदेशन तिथे करण्यात येतं. त्यासोबतच एंट्री पॉईंटला टायर चेकिंग ही करण्यात येते. टायर चेकिंगमध्ये खरंच टायरमध्ये नायट्रोजन आहे का, त्यासोबतच टायरची कंडिशन बरोबर आहे का. CMच्या ताफ्यात काही अशा गाड्या आढळल्या का की ज्या अनफिट आहेत असं काही? नाही, त्याची आता तपासणी करण्यात येत आहे. तर गाड्या ज्या गाड्या फिट आहेत त्याच गाड्या ताफ्यात आता पाठवल्या जाणार आहेत. बरोबर. हां बरोबर, त्याच गाड्या पाठवल्या जाणार आहेत. प्रत्येक गाडीची या ठिकाणी तपासणी सुरू आहे आणि ज्या गाड्या फिट आहेत त्याच गाड्या आता ताफ्यात पाठवल्या जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आपल्याला दिली आहे. अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. तर आता पुढच्या काही वेळातच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घटनास्थळी पोहोचून तिथली पाहणी करणार आहेत. सगळ्या घडामोडी अपडेट जाणून घेऊयात. मात्र एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. गाडीच्या बाहेर येण्याची संधी मिळाली आणि ते वाचले. बाकी 25 लोकांचा याच्यामध्ये मृत्यू झाला. किती लहान मुलं आहेत आणि किती मोठी? 3 लहान मुलं आहेत. अशा बॉडीज खूप श्रिंक झाल्या आहेत आणि त्यापैकी 3 लहान मुलांची ओळख म्हणजे 3 लहान मुलं आहेत असं लक्षात येतं. बाकी मोठे. पुढचा तपास कसा असेल? पुढचा तपास सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आता बॉडीजची आयडेंटिटी पाठवून नातेवाईकांच्या ताब्यामध्ये ते देणं ही आमची प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्याच्यानंतर पुढे बघितलं. हायवे हिप्नोटिझमचा एक कन्सेप्ट समोर येतो, त्यात काही प्रकार वाटतो आहे. त्याची अनेक कारणं असू शकतात असं मला वाटत नाही. कारण की
टेक्निकल गोष्टी असू शकतात, ड्रायव्हरला झोप लागू शकते, अनेक गोष्टी असू शकतात. म्हणजे यू कॅनॉट बी शुअर की असंच आहे. उत्तर रात्री किंवा पहाटेच्या समयी समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजाच्या जवळ एक अतिशय भीषण आणि दुर्दैवी अशा प्रकारचा अपघात झाला. यामध्ये ट्रॅव्हल्सची बस ही एका पुलावर कोसळली आणि त्याच्यानंतर जी काही माहिती तिथनं आलेली आहे त्यानुसार त्याच्या डिझेलची टाकी फुटली आणि त्याला आग लागली आणि जवळपास 25 लोक हे त्या आगीमध्ये दुर्दैवाने मृत्युमुखी पडले आहेत. 8 लोक हे तिथनं निघू शकले, त्यामुळे ते वाचले आहेत आणि त्यांना जे काही डॉक्टरांनी उपचार वगैरे केलेले आहेत त्यापैकी कोणीही सिरियस नाही आहे. मात्र 25 लोकांचे मृतदेह हे पूर्णपणे त्या ठिकाणी जळालेल्या अवस्थेत आहेत. आता या मृतदेहांवर पुढची प्रोसिजर करण्याकरता सामान्य रुग्णालय बुलढाणा या ठिकाणी ते नेण्यात येत आहेत, कारण आता ओळखण्याकरता देखील त्या ठिकाणी DNA टेस्टिंग वगैरे करावं लागेल. जर त्यांच्या घरचे ओळखू शकले तर त्या बॉडीज पोस्टमॉर्टमनंतर त्यांना देण्यात येतील, नाहीतर त्याला ओळख पटवून द्यावी लागेल. त्यामुळे सगळी ही प्रोसेस करण्याचे निर्देश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी मृतकांच्या परिवाराला 5 लाख रुपये त्या ठिकाणी मदत ही घोषित केलेली आहे आणि जे काही जखमी आहेत त्यांच्या उपचाराचा खर्च देखील शासन करणार आहे. पण एकूणच घटना अतिशय गंभीर आहे आणि या घटनेच्या चौकशीचे आदेश देखील त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. पोलीस त्या संदर्भातली चौकशी देखील करत आहेत आणि विशेषतः आत्ता जी माहिती माझ्याकडे आहे त्यानुसार ड्रायव्हर जो आहे तो वाचलेला आहे, त्याची चौकशी आत्ता चाललेली आहे. दानिश शेख, इस्माईल शेख म्हणजे याने दावा केला की टायर फुटल्याच्या पण घटनास्थळी टायर फुटल्याच्या कोणत्याही निशाणी आढळून आल्या नाही आहे. सगळी टायर जळून खाक झालेले आहेत. जर टायर फुटलं असतं तर त्याच्या तारासुद्धा तुटलेल्या असतात, पण टायर जळल्यानंतर सुद्धा म्हणजे मग अपघात मानवी चूक आहे असू शकते. शक्यता आहे. याचं कारण असं आहे की आता त्या संदर्भात फार काही बोलणं हे योग्य होणार नाही, पण गाडी जर त्या ठिकाणी पुलावर आदळली किंवा जे काही प्रकारचा त्याच्यावर इम्पॅक्ट आला, हा मानवी चूक देखील असू शकते किंवा टायर फुटल्याने पण असू शकते. आज त्याच्यावर बोलणं आत्ता या क्षणी योग्य होणार नाही, कारण त्या संदर्भातली चौकशी चाललेली आहे. पण एकूणच जो काही प्रकार आहे तो अत्यंत गंभीर आहे. सर, तुम्ही आणि मुख्यमंत्री दोघेही आता घटनास्थळी जात आहे. कुठे कुठे घटनास्थळ आणि रुग्णालय दोन्ही ठिकाणी जाणार आहात? बघा, आता तिथे गेल्यावर आम्ही हे ठरवू, कारण बॉडीज ज्या आहेत त्या संदर्भात तर परिस्थिती अशी आहे की त्या अनरिकग्नायझेबल आहे, परंतु जखमी जर तोपर्यंत त्यांना जर सुट्टी मिळाली नाही तर मात्र त्यांची भेट घेण्याचा आम्ही प्रयत्न करू. आत्ता तरी आम्ही घटनास्थळावर नक्की चाललो आहोत. सर, समृद्धी महामार्गावरती वारंवार अपघात होत आहेत. शरद पवारांनी सुद्धा आता एक ट्विट केलं, त्यांनी म्हटलं की सरकारने आता कुठेतरी याची दखल गंभीरतेने घेऊन उपाययोजना करणं गरजेचं आहे. तातडीने हे खरंच आहे की विशेषतः या संदर्भात उपाययोजना आपण करतोच आहोत. त्या ठिकाणी अपघात होणार नाहीत या संदर्भातले मला असं वाटतं की एक स्मार्ट सिस्टीम देखील आपण त्या ठिकाणी बसवतो आहोत, पण त्याला कदाचित काही वेळ लागेल, कारण त्याचा आता प्रोसेस चालू आहे. मात्र तोपर्यंत जे काही चालक आहेत त्यांना ॲडवायझरीज कशा देता येतील किंवा ते ज्यावेळेस टोल नाक्यावर येतात त्यावेळी त्या ठिकाणी किमान त्यांचं प्रबोधन कसं करता येईल हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. मुळातच आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात असेल की सुरुवातीला जेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेसवे झाला होता त्याही वेळी सुरुवातीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात अपघात होत होते. तर मला असं वाटतं की विशेषतः रात्रीच्या वेळी किंवा उत्तर रात्री झपकी येणं, एकतर या रोडवर स्पीड ही मोठ्या प्रमाणात लोक घेतात, डिझायर्ड जी स्पीड आहे किंवा अलाउड स्पीड आहे ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. तर बुलढाणा बस दुर्घटना प्रकरणी आत्ताच एक ब्रेकिंग बातमी येते. तर बातमी आहे वर्ध्याच्या तनिषा ताळेच्या मृत्यूप्रकरणी. पुण्याला प्रवेश घेण्यासाठी तनिषा निघालेली होती, दरम्यान तिचा या बस दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेला आहे. तर 15 दिवसांपूर्वी तनिषाच्या
वडिलांचा मृत्यू झालेला होता आणि त्यानंतर तनिषा पुण्याला प्रवेश घेण्यासाठी निघालेली होती. बुलढाणा बसनं ती प्रवास करत होती. दरम्यान वर्ध्याच्या या तनिषा तायडेचा या बस अपघातात मृत्यू झालेला आहे. तर या अपघाताबद्दलची या दुर्घटनेविषयीच्या सगळ्या घडामोडी अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. झाला अपघात हा सुमारे रात्री 1:30च्या दरम्यान झालेला अपघात आहे आणि अपघात झाल्यानंतर गाडीने अतिशय ज्वलनशील पदार्थ असल्यामुळे जास्त पेट घेतल्यामुळे तर काही प्रवाशांना बाहेर निघण्यात अतिशय कसरत करणं लागली. त्याच्यात मला वाटतं 7 जण बचवलेले, 7 का 8 जण, आणि बाकीचे 25 जण मृत्युमुखी पडलेले आहे. अशी जी दुर्दैवी घटना झाली आणि अतिशय मला असं वाटतं ह्या रोडचं डांबरीकरण करण्यात यावं, कारण तऱ्हाने असे अपघात होणार नाही. त्याच्या अगोदर पण भरपूर मोठ्या प्रमाणात अपघात झालेले आहे. तरी माझी त्यामुळे अत्यंत भीषण आणि दुर्दैवी असा हा सगळा प्रकार. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुलढाण्याच्याकडे रवाना झाले आहेत. ठाण्याहून आपल्या निवासस्थानाच्या इथून एकनाथ शिंदे काही क्षणांपूर्वी निघालेले आहेत. ठाण्यातूनच ते संभाजीनगरला जातील आणि नंतर ते बुलढाण्याकडे रवाना होतील. पोलीस घटनास्थळी पोहोचले, अग्निशमन दलही पोहोचलं. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं, पण तोपर्यंत सगळी बस जळून खाक झाली होती. बुलढाण्याच्या एसपींनी काय म्हटलंय पाहूया. आज पहाटे 1:35 वाजता नागपूरवरून पुण्याला जाणारी ही जी बस आहे विदर्भ ट्रॅव्हल्सची, हिचा अपघात झाला आहे हायवेवर, ही समृद्धीवर. एका पोलला टक्कर लागून गाडीचा बॅलन्स गेला किंवा ड्रायव्हर सांगतो की टायर बस झालं असं सांगतो. तर त्यांनी टक्कर लागून गाडीचा बॅलन्स गेला, झोल लागला आणि गाडी एका पुलाला टक्कर मारून गाडी स्पीड झाली. त्या टक्करीमध्ये गाडीचा डिझेल टँक हा फुटला. डिझेल टँक फुटल्यावर गाडीत अचानक आग लागली आणि सगळे लोक झोपेत असल्यामुळे 7-8 लोकांनाच फक्त प्रयत्न करून गाडीच्या बाहेर येण्याची संधी मिळाली आणि ते वाचले. बाकी 25 लोकांचा याच्यामध्ये मृत्यू झाला. किती लहान मुलं आहेत आणि किती मोठी? 3 लहान मुलं आहेत. अशा बॉडीज खूप श्रिंक झाल्या आहेत आणि त्यापैकी 3 लहान मुलांची ओळख, म्हणजे 3 लहान मुलं आहेत असं लक्षात येतं, बाकी मोठे. पुढचा तपास कसा असेल? पुढचा तपास सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की आता बॉडीजची आयडेंटिटी पटवून नातेवाईकांच्या ताब्यामध्ये ते देणं ही आमची प्राईम रिस्पॉन्सिबिलिटी आहे. त्याच्यानंतर पुढे बघितलं. हायवे हिप्नोटिझमचा एक कन्सेप्ट समोर येतो, त्यात काही प्रकार वाटतो आहे. त्याची अनेक कारणं असू शकतात असं मला वाटत नाही, कारण की टेक्निकल गोष्टी असू शकतात, ड्रायव्हरला झोप लागू शकते, अनेक गोष्टी असू शकतात. म्हणजे यू कॅनॉट बी शुअर की असंच आहे. उत्तर रात्री किंवा पहाटेच्या समयी समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजाच्या जवळ एक अतिशय भीषण आणि दुर्दैवी अशा प्रकारचा अपघात झाला. यामध्ये ट्रॅव्हल्सची बस ही एका पुलावर कोसळली आणि त्याच्यानंतर जी काही माहिती तिथनं आलेली आहे त्यानुसार त्याच्या डिझेलची टाकी फुटली आणि त्याला आग लागली आणि जवळपास 25 लोक हे त्या आगीमध्ये दुर्दैवाने मृत्युमुखी पडले आहेत. 8 लोक हे तिथनं निघू शकले, त्यामुळे ते वाचले आहेत आणि त्यांना जे काही डॉक्टरांनी उपचार वगैरे केलेले आहेत त्यापैकी कोणी सिरियस नाही आहे. मात्र 25 लोकांचे मृतदेह हे पूर्णपणे त्या ठिकाणी जळालेल्या अवस्थेत आहेत. आता या मृतदेहांवर पुढची प्रोसिजर करण्याकरता सामान्य रुग्णालय बुलढाणा या ठिकाणी ते नेण्यात येत आहेत, कारण आता ओळखण्याकरता देखील त्या ठिकाणी DNA टेस्टिंग वगैरे करावं लागेल. जर त्यांच्या घरचे ओळखू शकले तर त्या बॉडीज पोस्टमॉर्टमनंतर त्यांना देण्यात येतील, नाहीतर त्याला ओळख पटवून द्यावी लागेल. त्यामुळे सगळी ही प्रोसेस करण्याचे निर्देश त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. माननीय मुख्यमंत्र्यांनी मृतकांच्या परिवाराला 5 लाख रुपये त्या ठिकाणी मदत ही घोषित केलेली आहे आणि जे काही जखमी आहेत त्यांच्या उपचाराचा खर्च देखील शासन करणार आहे. पण एकूणच घटना अतिशय गंभीर आहे आणि या घटनेच्या चौकशीचे आदेश देखील
त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. पोलीस त्या संदर्भातली चौकशी देखील करत आहेत आणि विशेषतः आत्ता जी माहिती माझ्याकडे आहे त्यानुसार ड्रायव्हर जो आहे तो वाचलेला आहे, त्याची चौकशी आत्ता चाललेली आहे. दानिश शेख इस्माईल शेख म्हणजे याने दावा केला की टायर फुटल्याच्या पण घटनास्थळी टायर फुटल्याच्या कोणत्याही निशाणी आढळून आल्या नाहीये. सगळी टायर जळून खाक झालेले आहेत. जर टायर फुटलं असतं तर त्याच्या तारा सुद्धा तुटलेल्या असतात, पण टायर जळल्यानंतर सुद्धा म्हणजे मग अपघात मानवी चूक आहे असू शकते. शक्यता आहे. याचं कारण असं आहे की आता त्या संदर्भात फार काही बोलणं हे योग्य होणार नाही, पण गाडी जर त्या ठिकाणी पुलावर आदळली किंवा जे काही प्रकारचा त्याच्यावर इम्पॅक्ट आला, हा मानवी चूक देखील असू शकते किंवा टायर फुटल्याने पण असू शकते. आज त्याच्यावर बोलणं आत्ता या क्षणी योग्य होणार नाही, कारण त्या संदर्भातली चौकशी चाललेली आहे. पण एकूणच जो काही प्रकार आहे तो अत्यंत गंभीर आहे. सर, तुम्ही आणि मुख्यमंत्री दोघेही आता घटनास्थळी जात आहे. कुठे कुठे घटनास्थळ आणि रुग्णालय दोन्ही ठिकाणी जाणार आहात का? बघा, आता तिथे गेल्यावर आम्ही हे ठरवू, कारण बॉडीज ज्या आहेत त्या संदर्भात तर परिस्थिती अशी आहे की त्या अनरिकग्नायझेबल आहे, परंतु जखमी जर तोपर्यंत त्यांना जर सुट्टी मिळाली नाही तर मात्र त्यांची भेट घेण्याचा आम्ही प्रयत्न करू. आत्ता तरी आम्ही घटनास्थळावर नक्की चाललो आहोत. सर, समृद्धी महामार्गावरती वारंवार अपघात होत आहेत. शरद पवारांनी सुद्धा आता एक ट्विट केलं. त्यांनी म्हटलं की सरकारने आता कुठेतरी याची दखल गंभीरतेने घेऊन उपाययोजना करणं गरजेचं आहे. ठाकरे, हे खरंच आहे की विशेषतः या संदर्भात उपाययोजना आपण करतोच आहोत. त्या ठिकाणी अपघात होणार नाहीत या संदर्भातले मला असं वाटतं की एक स्मार्ट सिस्टीम देखील आपण त्या ठिकाणी बसवतो आहोत, पण त्याला कदाचित काही वेळ लागेल, कारण त्याचा आता प्रोसेस चालू आहे. मात्र तोपर्यंत जे काही चालक आहेत त्यांना ॲडवायझरीज कशा देता येतील किंवा ते